संधी, सर्वांना, सर्वांसाठी आणि अनेकदा. संधी आयुष्यातील प्रत्येक वळणावर आणि संधी शिक्षणाच्या प्रत्येक वाटेवर, म्हणजेच विकास शिष्याचा, प्रगती समाजाची व प्रगती नवयुगाची. प्राचीन काळापासूनच शिक्षण आणि शिष्यवृत्ती यांचा संदर्भ मिळतो. मौर्य काळातील चंद्रगुप्त मौर्य, अशोका तर गुप्ता घराण्यातील कुमारगुप्त यांनी नालंदा व तक्षशिला विद्यापीठाद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय व शिष्यवृत्ती अंमलात आणल्या. 5व्या व 6व्या शतकात सुरू झालेली ही परंपरा अद्यापही सुरू आहे. भलेही अंमलबजावणीमध्ये फरक असेल, पण ध्येय मात्र एकच, विद्यार्थ्यांचा विकास व देशाची प्रगती. नमस्कार, मी सोहा इलाही सय्यद, भारत चिल्ड्रन्स अकॅडमी व ज्युनियर कॉलेज वालचंदनगर ची विद्यार्थिनी, इयत्ता 7वी अ मध्ये शिकत आहे. मी आज तुम्हाला सरकारी शिष्यवृत्ती योजना व त्यांची अंमलबजावणी या विषयावर माझे विचार मांडण्यास उभी आहे. शिक्षण हे प्रत्येक व्यक्तीच्या प्रगतीचा पाया आहे. मात्र अनेक विद्यार्थी आपल्या आर्थिक अडचणींमुळे या शिक्षणापासून वंचित राहतात. या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी भारत सरकार आणि राज्य सरकारांनी अनेक शिष्यवृत्ती योजना सुरू केल्या आहेत. सरकारी शिष्यवृत्ती योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गुणवान विद्यार्थ्याला आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी दिली जाणारी एक आर्थिक मदत आहे. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभाग, सामाजिक न्याय विभाग आणि जिल्हा परिषद यांसारख्या अनेक विभागांद्वारे या शिष्यवृत्त्या दिल्या जातात. या शिष्यवृत्तीचा उद्देश फक्त एवढाच आहे की त्या विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्यता देतात. सरकारी शिष्यवृत्ती योजना आणि त्यांच्या अंमलबजावणीसाठी केंद्र शासनाच्या या राष्ट्रीय पोर्टलचा वापर केला जातो. तर मित्रांनो, तुम्ही ही परीक्षा कधी दिली आहे का? तुम्हाला याचे महत्त्व माहित आहे का? मी सांगते तुम्हाला. शिक्षणाचा प्रसार. या योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मागासवर्गीय घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा मार्ग उपलब्ध करून देतात, ज्यामुळे शिक्षण समाजात सर्वदूर पोहोचते. समान संधी. समाजातील प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या आर्थिक परिस्थितीची पर्वा न करता आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची समान संधी मिळते. गुणवत्तेला प्रोत्साहन. अनेक शिष्यवृत्ती योजना गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देतात, ज्यामुळे देशाच्या विकासात मदत होते. समावेशक विकास. दिव्यांग विद्यार्थी, अल्पसंख्याक आणि मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना विशेष योजनांतर्गत लाभ दिला जातो, ज्यामुळे समावेशक विकासाला चालना मिळते. आज आराम करून आयुष्यभर कष्ट करण्यापेक्षा शैक्षणिक जीवनात कष्ट करून आयुष्यभर आरामात जगणे कधीही चांगले. मित्रांनो, आज आराम करून आयुष्यभर कष्ट करण्यापेक्षा शैक्षणिक जीवनात कष्ट करून आयुष्यभर आरामात जगणे कधीही चांगले. मित्रांनो, विद्यार्थ्याचे जीवन म्हणजे केवळ स्वप्न, संघर्ष आणि संधी यांचा संगम. पण या स्वप्नांना पंख देण्यासाठी आर्थिक मदत अत्यंत महत्त्वाची असते. इथेच शासनाने राबवलेल्या शिष्यवृत्ती योजना विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण ठरतात. मित्रांनो, शिक्षण हा खर्च नसून भविष्याचा भांडवल आहे. मित्रांनो, सरकारी शिष्यवृत्ती योजना म्हणजेच शासनाचा विद्यार्थ्यांवरील विश्वास आणि गुंतवणूक. तुम्हाला एक माहित आहे का मित्रांनो? छत्री पावसाला थांबवू शकत नाही, पण पावसात थांबण्याचे धाडस नक्कीच देऊ शकते. तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही.
आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच देऊ शकते मित्रांनो. म्हणूनच आपण ही योजना केवळ कागदपत्री न राहता प्रत्यक्षात विद्यार्थ्यांच्या जीवनात बदल घडवणारी ठरावी यासाठी प्रयत्न करायला हवेत. आज या योजनांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवन फुलत आहे. शासकीय शिष्यवृत्ती म्हणजे केवळ आर्थिक मदत नाही, तर ती विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा दाखवणारी प्रेरणा आहे. ज्याला धन कमवायचे आहे ना, त्याने कण सुद्धा वाया घालवू नये. ज्याला धन कमवायचे आहे ना, त्याने कण सुद्धा वाया घालवू नये. आणि ज्याला ज्ञान कमवायचे आहे ना, त्याने क्षण सुद्धा वाया घालवू नये. त्याने क्षण सुद्धा वाया घालवू नये. प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या आवडत्या क्षेत्रात उच्च शिक्षण घेऊन मनासारखं करिअर करायचं असतं. त्यासाठी ते खूप मेहनतही घेतात. पण काही क्षेत्रामध्ये करिअर करत असताना खूप अडथळे येतात. घरातून आर्थिक पाठबळ मिळत नाही, पुरेसे आर्थिक पाठबळ मिळत नाही. ते नसल्याने मुलांना शिक्षणाचे इतर मार्ग शोधावे लागतात. अशा वेळी अशा गरजू आणि हुशार विद्यार्थ्यांना सरकारी शिष्यवृत्तीची खूप मदत होते. या शिष्यवृत्तीच्या मदतीनेच अनेक विद्यार्थ्यांनी स्वतः बरोबरच आपल्या देशाचे नावही रोशन केले आहे. यावरूनच आपल्याला हे स्पष्ट होते की आपल्याला या अशा योजनांचा स्वीकार करायलाच हवा. कारण जेव्हा आपण इथे स्वीकार करू ना, तेव्हाच आपण आपली बुद्धिमत्ता आणि गुणवत्ता सिद्ध करू शकतो. इथेच सर्वांना स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळते. सर्वांचे विचार वेगळे असतात, सर्वांची बुद्धी वेगळी असते, परंतु परीक्षेमध्ये प्रश्न एकसारखेच असतात. प्रत्येकाने ह्या अशा शासकीय योजनांमध्ये नाव नोंदणी करायलाच हवी. कारण आपण आपली जिद्द कधीच सोडायची नाही. आणि जर आपण या अशा योजनांमध्ये यशस्वी नाही झालो, तर आपण स्वतःला सांगत बसायचे की शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेले नाही. धन्यवाद.